मी हॉस्पिटलला निघालो असताना तू वाद का उकरून काढतीयस? कधी बोलू मी विक्रांत? तुला वेळ कधी असतो माझ्याशी बोलायला? हे बघ, मला वाटतं आपण यावर एकदा नाही अनेकदा बोललो. आपल्यातलं नातं हे असंच असणार आहे. ओके फाईन, माझं जाऊ दे. मानसीला काय पडवून ठेवलंयस तू? हे काय आता नवीन? एक्झॅक्टली, हे काय आता नवीन? मानसीचं जे वागणं आहे ना ते माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे विक्रांत. मग हे तू मला का सांगतेस? तिच्याशी बोल. विक्रांत, मानसीच्या वागण्यात जो फरक पडलाय ना त्यासाठी तू जबाबदार आहेस. काय? येस, फारच कॉन्फिडन्स वाढलाय मानसीचा. आधी कधीही ती माझ्याशी भांडली नाही. तोंड बंद ठेवायची, ना उलट उत्तर ना उलट प्रश्न. पण काल माझ्या मनूने माझ्याबरोबर वाद घातला. आधी कधीच असं झालं नव्हतं. लग्नात सुद्धा जेव्हा मी तिला साडी चेंज करून यायला सांगितलं, दुसऱ्या क्षणी तिने साडी चेंज केली होती. जेव्हा मी तिला सांगायचे मला कंपनी द्यायला घरी ये, तेव्हा ती हजर असायची. आणि जा म्हटलं की लगेच जायची पण. एक्झॅक्टली, मी मोठी बहीण आहे तिची. तिने ऐकायलाच हवं ना माझं. तसंच सांगितलंय तिला घरात. हे बघ विक्रांत, जेव्हापासनं ती तुझ्याबरोबर कॉन्फरन्सला जाऊन आली आहे ना तेव्हापासनं ती डोक्यावर बसायला लागली. आणि त्यांचं तर तोंडच थकत नाही मानसीची स्तुती करून माझ्या माहेरी. आणि माझे आजी आजोबा नेहमी तुमचीच आरती ओवाळतात. माझी कोणाला काही पडलेलीच नाहीये का? का दुसऱ्यांचं कौतुक सहन नाही होत? मानसीचं फार कौतुक होतंय विक्रांत. काय तर म्हणे आता ती आत्यांबरोबर काम करणार आहे, त्यांना मदत करणार आहे. नाही, मला मान्य आहे जेव्हा आपलं कौतुक होतं, जेव्हा आपण नोकरी करतो, पैसे कमवतो, तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटतो. आय अग्री. पण मानसीमध्ये अभिमान नाहीये, उद्धटपणा आलाय. मी तिची मोठी बहीण आहे हे विसरून ती माझ्याशी ज्या पद्धतीने बोलली ना ते आमच्या घरातले संस्कार नाहीयेत विक्रांत. हो, म्हणजे उद्धटपणे न बोलण्याचे संस्कार तुझ्यावरही झालेत असं म्हणायचंय का तुला? सतत स्वतःचाच विचार करणं, मनाला येईल तसं वागणं, दुसऱ्याला ब्लेम करणं, आदळआपट करणं, आरडाओरडा करणं, खोटं बोलणं, हे सगळं बसतं तुमच्या रादर तुझ्या संस्कारांमध्ये. हे बघ, कुणाच्याही वागण्यावर बोट ठेवण्यापूर्वी ना जरा स्वतःला आरशात बघावं. म्हणजे कसं आहे, आपण कसे आहोत हे एकदा स्पष्ट झालं ना मग स्वतःबद्दल उगाच गैरसमज होत नाही. आणि मोनिका, दुसऱ्यावरच्या संस्कारांचा उद्धार करण्यापूर्वी तुझं वागणं तुझ्यावरच्या संस्कारांमध्ये बसणारं होतं का यावर विचार. ओके? जेवण तर तयार आहे, पण अजून कोणीच आलेलं नाहीये. इथे पोटात भुकेचा डोंब उसळलाय. माईला बोलवतो म्हणजे लगेच जेवण सुरू करता येईल. माई, ए माई. आले आले आले. हे काय, टेबलावर कोणीच नाही? नाही ना. किचन मध्ये डोकावून बघितलं, म्हटलं निदान अलका आणि गीता तरी असतील, पण तिथेही शुकशुकाट. माई, अगं काय प्रकार आहे? मी बोलवून आणू का सगळ्यांना? नको नानू. नाही माई, घरातलं वातावरण बिघडलंय ना, म्हणून म्हटलं बोलवतो. काय सगळ्यांना भूक लागली असेलच ना? नको नानू, कशाचाही राग अन्नावर काढायचा नसतो. ही सगळी मोठी माणसं आहेत, त्यांना समजायला हवं. पण मग आपण दोघंच जेवायचं? त्यांना स्वतःहून यावंसं वाटत असतील ते येतील, ते नाही तर तुझ्या बोलावण्याने ते काही येणार नाहीत. ताटं घेऊन जेवतील आपापल्या खोल्यात.
चल आपण जेवूया. आपण दोघांनीच जेवायचं. होय होय. ठीक आहे. चल बस. अरे देवा. चला. हॅलो. मानसी बस ना. चहा घेणार? नाही नको, आत्ता आत्यांबरोबरच झाला. अच्छा, आत्याला भेटून आलीस का? हो, त्यांच्या प्रपोजलसाठी मी हो सांगितलं. अरे वा, इट्स अ ग्रेट न्यूज. आत्या म्हणाल्या की त्या मला थोडं रिसर्च बेस्ड काम देतील. मग इथे येऊन मी इथली काही बुक्स रेफर करून त्यांना नोट्स काढून देईन. शिवाय माझे स्वतःचे काही पॉइंट्स असतील तर तेही वेगळे लिहून देईन. असं बेसिक ठरलंय. व्हेरी गुड अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. आत्या हेही म्हणाल्या की रिसर्चमध्ये चाइल्ड सायकोलॉजीचा बराच भाग असणार आहे. त्यानिमित्ताने माझं त्या विषयावरचं वाचनही होईल आणि त्याचा फायदा मला माझ्या स्पेशलायझेशनच्या वेळी होईल. ऍक्च्युली तू पीडिएट्री सिलेक्ट केलंस हे खूप छान केलंस. का ते सांगतो. तू आमच्या घरी असताना मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलंय, तुझं लहान मुलांशी खूप छान जमतं. आर्यन आणि अथर्वला खूप चांगल्या पद्धतीने समजावताना मी तुला पाहिलंय. सो आय एम व्हेरी शुअर पीडिएट्री विल सूट यू. थँक्यू. तुमच्या बोलण्याने कॉन्फिडन्स वाढलाय माझा जरा आता. बट व्हेरी ट्रू, मला लहान मुलं प्रचंड आवडतात. त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला मजा येते मला. खरं तर मला घरी जास्त वेळ मिळत नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी आर्यन आणि अथर्वशी नक्की खेळतो. तुझं MD झालं ना की पीडिएट्री वॉर्ड आपण इथेच सुरू करूया. बापरे. हो, म्हणजे इथे छोटं बाळ जन्माला आलं की त्याच्या पुढच्या आरोग्याची जबाबदारी याच हॉस्पिटलमध्ये तुझ्यावर सोपवता येईल. मला तर फार आवडेल इथे जन्मलेल्या प्रत्येक बाळाची संपूर्ण वाढ आपल्याला बघता येईल. काय आनंद असेल ना तो. मला राऊंडला जायचं. निघू? हो, मीही निघते. वहिनी, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होतीस ना, म्हणून मुद्दाम आलीये तुझ्याशी बोलायला. मी वाट बघत होते तुमची. कधी तुमचा राग जाईल आणि मग पूर्वीसारखं आपण. का असं वागलीस गीता? आपला मुलगा एकटा पडला असं बघून कोणती आई सुखात राहील? तू सुद्धा एक आई आहेस ना, आणि तरी सुद्धा तू असं वागलीस. आईंना सांगण्याआधी मला विचारावं असं तुला एकदाही वाटलं ना? का बोलू मी तुझ्याशी? या भरल्या घरात राहून सुद्धा विक्रांत रोज एकटा जेवतो. मला रोज ते पाहावं लागतंय. काय मिळालं ग तुला हे असं वागून? नाही हो वहिनी. तुझ्या लक्षात येत नसेल, पण मी पाहते ना त्याचा चेहरा. आतून प्रचंड घुसमटतोय तो. मला कळते त्याची घुसमट, पण मी काहीच करू शकत नाही. एक शब्द सुद्धा माझ्या लेकाशी बोलू शकत नाही. मीच काय, कोणीच बोलू शकत नाहीये त्याच्याशी. न तो बोलू शकतोय कुणाशी. गीता, गीता, माझा मुलगा असा नाहीये ग. वहिनी प्लीज, मला माहिती आहे हो वहिनी, मला खरंच हे सगळं. नाही, जरा विचार कर. हे सत्य आणखीन कुणाला तरी माहिती असू शकतं. अरे मग सांग ना सरळ सरळ. उगाच कोडी कशाला घालतोय? सांगतो. सुनबाईच्या बहिणीला, मानसीला, ही तर तिची बहीणच आहे ना. लग्ना आधीपासून ती तिच्या बरोबर आहे.